आज प्रयागराज महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे। आज प्रयागराजमध्ये महाकुंभात स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते। तिथेही आज सुमारे 2.5 कोटी भाविक आस्थेची डुबकी लावण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश सरकारकडून आज चोख नियोजन करण्यात आले। महाकुंभ परिसरात पूर्णपणे नो व्हेकल झोन करण्यात आले। या परिसरात आज वाहनांना बंदी आहे। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी 13 जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ आज समाप्त होणार आहे। तर महाकुंभ मेळ्यात आपण पाहू शकतो पुष्पवृष्टी होत आहे। आज कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे। 13 जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ आज समाप्त होणार आहे। तर आपण पाहू शकतो की महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी पुष्पवृष्टी होतीये। महाकुंभ परिसरात पूर्णपणे नो व्हेकल झोन आज जारी करण्यात आला आहे आणि आपण पाहू शकतो की टीव्ही स्क्रीनवर महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी पुष्पवृष्टी होताना दिसून येते। सुंदर दृश्य आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो। महाकुंभ मेळाव्यात एक पुष्पवृष्टी होताना दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।